नमस्कार मंडळी. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. मनमोकळ्याच्या पहिल्या भागाला आपण जो उदंड प्रतिसाद दिला त्याबद्दल मी आपला खूप ऋणी आहे. तुमच्या कमेंट्स वाचून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की आपल्या सर्वांचंच मनातलं ओझं कुठंतरी उतरवायचं असतं. पहिल्या भागात आपण मनमोकळं जगण्यावर बोललो. मग विचार आला, नक्की काय घडतं ज्यामुळं आपल्याला ताण येतो, आपण व्यथित होतो. मी कोणी मानसोपचार तज्ज्ञ किंवा प्रोफेशनल सल्लागार नाही, पण स्वतःशी संवाद साधताना जे मला वाटलं तेच आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे. चला तर आजच्या प्रवासात एक छोटीशी गोष्ट पाहूया. थोडी जुनी आहे, कदाचित ही गोष्ट तुम्ही ऐकलीही असेल, पण ती आज आपण वेगळ्या नजरेतून पाहणार आहोत. एका लहानशा गावात एक कुटुंब राहत होतं. परिस्थिती अशी बेताचीच होती. काही कामासाठी त्यांना शेजारच्या गावाला जायचं होतं. सोबत सामान येताना जास्तच होतं, म्हणून त्यांनी आपल्याबरोबरचं खेचर बरोबर घ्यायचं ठरवलं. सकाळ झाली. वडील, ज्यांचं वय अंदाजे 40 ते 45 असेल, आणि त्यांचा मुलगा, ज्याचं वय 12 ते 15 वर्ष असेल, प्रवासाला निघाले. चालता चालता सूर्य डोक्यावर आला. दोघंही थकले होते. एका ठिकाणी विश्रांतीसाठी थांबले तेव्हा तिथले लोक त्यांना बघून चर्चा करू लागले. एक जण म्हणाला, अहो, एवढं लांब अंतर आहे, त्या पोराला तरी खेचरावर बसवा, त्याचा ताण कमी होईल. वडिलांना हे पटलं. त्यांनी मुलाला खेचरावर बसवलं आणि स्वतः त्याच्या मागून चालू लागले. थोडे अंतर गेल्यानंतर समोरून एक व्यक्ती आली आणि मुलाकडे रागानं बघत म्हणाली, अरे, आजकालची मुलं तरुण असून सुद्धा स्वतः आरामात बसलाय आणि म्हाताऱ्या वडिलांना चालायला लावतोय. त्यांना बसू दे, तू चाल. मुलाला खूप ओशाळल्यासारखं झालं. तो खाली उतरला आणि वडिलांना म्हणाला, बाबा, तुम्हीच बसा. वडील बसले. मुलगा चालू लागला. काही वेळातच पुन्हा लोक भेटले आणि कुजबुज करू लागले. बघा, काय जमाना आलाय. स्वतः सवारीचा आनंद घेतायत आणि त्या लहान मुलाला उन्हात चालायला लावतायत. वडिलांना हे काळजात खूपच बुजलं. त्यांनी विचार केला, हा विषयच मिटवून टाकूया ना. त्यांनी मुलालाही वर घेतलं. आता दोघेही खेचरावर होते. प्रवास पुन्हा सुरू झाला होता. परंतु पुन्हा टीका झाली. लोक ओरडले, अरे, तुम्ही माणसं आहात का कोण, त्या मुक्या प्राण्यावर ओझं टाकताय? लाज वाटायला हवी. आता मात्र ते दोघे पूर्ण हताश झाले होते. लोकांच्या बोलण्याचा विचार करून ते इतके थकून गेले की ज्या कामासाठी ते निघाले होते ते पूर्ण न करताच ते परतीच्या प्रवासाला लागले. त्यांचा तो अख्खा दिवस आणि प्रवास पूर्णपणे वाया गेला होता, कारण फक्त इतरांच्या बोलण्यामुळे. मित्रांनो, काय वाटतंय? ही गोष्ट आपल्याशी मिळती जुळती आहे, नाही का? आपण काहीही केलं तरी समाजात टीका करणारे भेटणारच आहेत. पण आपला प्रवास, आपली परिस्थिती, आपली गरज फक्त आणि फक्त आपल्यालाच माहिती असते. लोकांचे विचार आणि सल्ले जर तुम्ही तुमच्या मनावर घ्यायला लागलात ना, तर तुमचा मूळ प्रवास थांबूनच जाईल. लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्याचा कंट्रोल जर तुम्ही दुसऱ्याच्या हातात दिला तर तुम्ही एकही पाऊल पुढे टाकू शकणार नाहीत. निर्णय आपला असावा, कारण त्याच्यातून होणारी चूक सुधारण्याची संधीही आपल्यालाच मिळते. दुसऱ्याच्या टीकेमुळे आपला प्रवास थांबता कामा नये. आपल्या मनाला थोडं संयमी आणि विचारी बनवा. बघा, सगळं बदलून जाईल. एका जुन्या गाण्यात खूप सुंदर ओळी आहेत. मन शुद्ध तुझे गोष्ट आहे पृथ्वी मोलाची. तुमचं मन जर शुद्ध असेल ना, आणि तुमचा हेतू स्पष्ट असेल, तर जगाच्या बोलण्याने डगमगू नका. चला तर मग आता हे गाणं गुणगुणत टाकूया पुढचं पाऊल या नवीन वर्षात.
तसंच हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागात एका नवीन विषयावर मनमोकळं बोलायला. तोपर्यंत शुभ दिवस. धन्यवाद.